महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। त्र्यंबकेश्वर मंदिरात आता व्हीआयपी दर्शनासाठी मोठा बदल होण्याची शक्यता आहे, कारण दर्शनाच्या तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर ट्रस्टने व्हीआयपी दर्शन पासचे दर थेट 2,500 रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। याआधी हे तिकीट केवळ 200 रुपयात उपलब्ध होतं। नव्या प्रस्तावानुसार सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात विशिष्ट वेळेतच व्हीआयपी दर्शन दिलं जाणार आहे। तिरुपतीच्या धर्तीवर ही नवी सुविधा पुढील आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता आहे। व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य लोकांवरती प्रचंड ताण व्हायचा। आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहे, आपण त्यांच्याशी सुरुवातीला बोलूया। आपण हा निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाचा नेमकं काय उद्देश आहे आणि काय त्याचा फायदा होतो? हा निर्णय जो आहे, ज्या लोकांना विमानाची किंवा अति तातडीची घाईची आहे, याच्यासाठी भाविकांच्या मागणीनुसार हा निर्णय आम्ही या ठिकाणी 24/11/2024ला प्रस्ताव पारित केलेला होता, परंतु त्याच्यामध्ये निर्णय इम्प्लिमेंट करायला थोडा उशीर झाला। पण दरम्यानच्या काळामध्ये असं जाणवलं की दर्शनाच्या ज्या भाविकांचे आहे त्यांचा या ठिकाणी गैरफायदा घेऊन याच्यामध्ये एक रॅकेट डेव्हलप झालं होतं। त्या रॅकेटला छेद देण्यासाठी देवस्थानी स्वतःची अधिकृत अशी भाविकांच्या मागणीनुसार ही स्कीम या ठिकाणी आणलेली आहे। इथे तुम्ही 2500 रुपये प्रति मानसी देऊन, आणि हा ऐच्छिक विषय 2500 रुपये प्रति मानसी देऊन इथून तुम्ही डायरेक्ट दर्शन घेऊ शकतात। इथे जागेवरच तिकीट फाडलं जातं आधार कार्ड देऊन। त्याच्यानंतर आमचा एक मनुष्य त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दिला जातो। आणि कालपासून ही सुविधा सुरू झाल्यानंतर काल एका दिवसामध्ये कोणत्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार न करता कमीत कमी काल 40 ते 50 लोकांनी या सगळ्या सुविधेचा लाभ घेतलेला आहे। त्याच्यामुळे भाविकांची फसवणूक टळलेली आहे, भाविक समाधानी आहेत याच्यामध्ये। आणि यांना या ठिकाणी आमचा एक मनुष्य जो आहे तो याला एस्कॉर्ट करून घेऊन जातो। इथे पाण्याची बाटली त्यांना दिली जाते, प्रसाद त्यांना दिला जाणार आहे, आणि याच्यानंतर त्यांना पूर्ण गाभाऱ्याच्या उंबऱ्याजवळ जाऊन दर्शन करून दक्षिण द्वाराला बाहेर काढून देण्यापर्यंत आमचा मनुष्य त्याला एस्कॉर्ट करतो। तुम्ही हे दर्शनाचा पास काढलेला आहे, काय भावना होती आणि हे अति तातडीच्या दर्शनाचा फायदा होतोय? आम्ही इकडे 200 रुपयाचा काल पास पण काढला होता प्रति व्यक्ती, पण 2 लहान मुलं असल्यामुळे त्याला पण खूप उशीर व्हायला लागला आणि हा रडायला लागला। त्याच्यामुळे आम्ही मग तातडीचा 2,500चा पास काढला आणि आता लगेच दर्शनाला जात आहोत। खूप छान निर्णय घेतलाय लहान मुलांसाठी, आणि जे व्यक्ती लांबून आलेले असतात त्यांच्यासाठी हा खूप छान निर्णय आहे। हा नक्कीच फायदेशीर ठरणार आहे सगळ्या भक्तांसाठी। घेण्यात आलेला हा निर्णय जो आहे तो भाविकांच्या हिताचा आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली जाते। 10 वर्षाच्या आतील कुठल्याही मुलाला या प्रकारचे 2,500 रुपये लागणार नाही, ते फ्रीमध्ये त्यांना सोडलं जाणार आहे। मात्र 10 वर्षाच्या वरच्या प्रत्येक व्यक्तीला हा 2,500 रुपयेचा शुल्क जो आहे तो आकारला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। पाहुयात इचलकरंजी शहरातील कृष्णा नळ पाणी योजनेच्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागल्यानं शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील मुख्य रस्त्यावर पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह रस्त्यावर वाहतोय। या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काही नागरिकांनी गळतीच्या पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला, तर काही वाहनधारकांनी गाड्या धुतल्याचंही पाहायला मिळालं। वारंवार होणाऱ्या पाईपलाईन गळतीमुळे शहरात केवळ 5 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत। बातमी सांगलीमधून। सांगलीमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडर बाबत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका ग्राहकानं विकत घेतलेल्या सिलेंडरमधून गॅस ऐवजी थेट पाणी बाहेर पडल्याचा आरोप करण्यात आलाय। शेगडी पेटत नसल्यानं ग्राहकानं गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्याला बोलावलं। तपासणी दरम्यान सिलेंडरचा वॉल्व उघडताच पाण्याची धार बाहेर पडल्यानं एकच खळबळ उडाली। संबंधित सिलेंडरचं वजनही संशयास्पद समोर आलंय। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होतीये।